Hello everyone, I am back with new lesson. If you want to improve your English, the best way to improve your English, learn English structure of sentences. Listen, learn English sentence structure. जर तुम्हाला कने इंग्रजी जर शिकायची असेल तर बेस्ट वे आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही इंग्रजीचे वाक्यरचना शिकणं गरजेचं आहे. म्हणून मी आय हॅव कम बॅक विथ द वन स्ट्रक्चर, एक स्ट्रक्चर घेऊन मी आलेलं आहे. आणि यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस यूजिंग वन स्ट्रक्चर. 1 2 20 25 एकच नाही आहे तर 20 25 30 40 50 60 जेवढे सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत तेवढे सेंटेन्सेस बनवू शकता. आणि इंग्लिश स्ट्रक्चर will help you improve your English fluency. So that's why it is very important. When we learn English, it has two valuable assets. The first is vocabulary and second is the structure of the sentences. आता vocabulary plus structure of sentences. आता इथे दिले एखादी गोष्ट करण्याची शक्ती म्हणजे बळजबरी, जबरदस्ती किंवा बंधनकारक, त्याला इंग्लिशमध्ये कंपल्शन म्हणतो. काय म्हणतो? कंपल्शन. बंधनकारक आहे होती. जसं मला सकाळी लवकर उठणं बंधनकारक आहे. मग हे सेंटेन्स मला इंग्लिशमध्ये करायचं आहे. मला सकाळी लवकर उठणं बंधनकारक आहे म्हणा, सक्तीचं आहे म्हणा, बळजबरी आहे किंवा जबरदस्तीचं आहे, कंपल्शन आहे. म्हणजे मला सकाळी लवकर किंवा सकाळी उठणे बंधनकारक आहे. आता दिलेली ही जी वाक्यरचना आहे मला ते इंग्लिशमध्ये करायचं आहे. समजते? बघा, लुक ॲट द सेंटेन्स. मला सकाळी उठणे बंधनकारक आहे, त्याला कंपल्सरी आहे म्हणल्यामुळे इज वापरायचं आहे. होतं वॉज असेल, सक्तीचं असेल बरं का, सर्वांना कंपल्सरी. तुम्हाला एक ना एक दिवस बंधनकारक आहे, कंपल्शन आहे, सकाळी लवकर उठलंच पाहिजे. म्हणून हे सेंटेन्स इट इज माय, करा माझं, मला, माय कंपल्शन. लक्षात ठेवा, कंपल्शन टू, आणि टू नंतर नेहमी वर्बचं पहिलं फॉर्म म्हणजे वेकअप. वेकअप. सकाळी मला लवकर उठणं बंधनकारक आहे, सक्तीचं आहे. म्हणजे सकाळी ये करना मुझे मजबूरी है मेरी. सुबह उठना मेरी मजबूरी आहे. आर यू गेटिंग मी व्हॉट आय से? हे एक स्ट्रक्चर झालं. तुम्हाला अभ्यास करणं बंधनकारक आहे. बघा मित्रांनो, डिअर स्टुडंट्स, तुम्हाला अभ्यास करणं बंधनकारक आहे. मग तुम्हाला म्हणलेलं आहे, मराठी वाक्य लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. तुम्हाला सकाळी लवकर उठणं बंधनकारक आहे. इट इज युअर कंपल्शन टू स्टडी. तुम्हाला अभ्यास करणं बंधनकारक आहे. कंपल्सरी हा शब्द वापरतो. बघा आता बघा, ही वाक्यरचना सोपीच आहे, एकदम सोपी आहे. फक्त एक वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य शिकून जमत नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य बनवावं लागेल. तिला स्वयंपाक करणं बंधनकारक आहे, सक्तीचं आहे, बळजबरी आहे, जबरदस्तीचं आहे. म्हणजे हिंदीमध्ये आपण म्हणतो तिला स्वयंपाक बनवणं उसकी मजबूरी है, उसकी मजबूरी आहे. मग आपण इंग्लिशमध्ये कसं करायचं? इट इज हर कंपल्शन. बघा हे जे चेंजेस होऊ लागल्यात, माय माझं, युअर तुझं,
हिज त्याचं, हर तिचं, गीताचं, म्हणजे गीताचं कंपल्शन, हरीचं कंपल्शन म्हणजे कंपल्शन. मग तिचं स्वयंपाक बनवणं बंधनकारक आहे, तिला कंपल्सरी स्वयंपाक बनवावाच लागतो. मग दिलेलं वाक्य इट इज हर कंपल्शन टू कुक. तुला स्वयंपाक बनवणं कंपल्शन आहे. आता मला हरी तू मोठ्याने सांग मला की तुला डाएटवर राहणं बंधनकारक आहे किंवा तेरी मजबूरी है डाइट पर होना. डाइट, स्टे ऑन डाइट. हाँ, स्पीक लाउडली. कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. इट इज युअर कंपल्शन. इट इज युअर कंपल्शन टू स्टे ऑन डाइट. गॉट इट? स्टे ऑन डाइट. व्हेरी गुड. अजून एक सेंटेन्स बघा, लिहून घेतो. पॉज. नाउ लुक ॲट द बोर्ड. यू हॅव 2 मराठी सेंटेन्सेस. यू नीड टू ट्रान्सलेट. तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत मराठी सेंटेन्सेस. त्यांना रात्री उशिरापर्यंत काम करणे सक्तीचं आहे, बळजबरी आहे, त्यांना बंधनकारक आहे आणि जबरदस्ती आहे. त्याला इंग्लिशमध्ये ह्या 4ही शब्दांना काय वापरायचं? कंपल्शन हा शब्द वापरायचा. कळालं? मग इट इज आहे ना, म्हणून इट इज. कुणाला? त्यांना. त्यांना म्हणल्यानंतर त्याला हिज, आणि तिला म्हणल्यास हर, मला म्हणल्यास माय, आम्हाला म्हणल्यास आर, त्यांना म्हणल्यास देअर. देअर कंपल्शन. इट इज देअर कंपल्शन टू वर्क लेट. वर्क लेट ॲट नाईट. रात्री उशिरापर्यंत काम करण्याची त्यांचं सक्तीचं आहे, म्हणजे बंधनकारक आहे, त्यांना उशिरापर्यंत काम करावं लागेल. समजलं? आता हा सेंटेन्स इथे माझ्याकडे एक स्टुडंट आहे हरी, तो सांगेल माझी खोटं म्हणजे माझं खोटं बोलणं मजबुरी होती, म्हणजे मला सक्तीचं होतं, बंधनकारक होतं, खोटं बोलावं लागलं, म्हणजे ते बंधनकारक होतं खोटं बोलणं. मग कसं होणार इंग्लिशमध्ये? व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली राईट. इट वॉज माय कंपल्शन. इट वॉज माय कंपल्शन. कंपल्शन टू lie. Superb. It was my compulsion to lie. आता तुम्हाला कणी एक 4 सेंटेन्सेस देणार आहेत आणि तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का? हे 4 सेंटेन्सेस कमेंट बॉक्समध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. का? कारण का नवीन असे नवीन आता आजपासून स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्सेस आणि व्होकॅब्युलरी you will get the videos one by one. Okay, and please watch again and again, try to understand and make many sentences. When you make many sentences, you can speak in daily life. See you tomorrow. Bye. Look at the board. You have 4 Marathi sentences. Use it is my compulsion, it is your compulsion, it is her compulsion असा वापर करून कंपल्शन द स्ट्रक्चर. इट इज कोणाचं कंपल्शन आहे त्याचं नाव, आणि त्यानंतर कंपल्शन, कंपल्शन नंतर कुठलं कंपल्शन आहे, कुठलं बंधनकारक आहे, कुठली गोष्ट मजबुरी आहे, कुठली गोष्ट बंधनकारक आहे आणि कुठली गोष्ट सक्तीचं आहे. काय करणं सक्तीचं आहे, जसं की इंग्रजी शिकणे सक्तीचं आहे, अभ्यास करणं सक्तीचं आहे, जॉब सोडणं सक्तीचं आहे, आणि
इथे नाही हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे इट इज नॉट काय बंधनकारक नाही, म्हणजे कंपल्शन नाही. काय करणं तर सबस्क्राईब करणे हे काय आहे बंधनकारक नाही. सो ट्रान्सलेट